आपल्यासोबत खासदार बजरंग सोनवणे आहेत. सर, वाल्मिक कराड यांच्या दोन्ही मुलांची चौकशी झालेली आहे. कसं पाहता याकडे? मुंडेंच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे? हे बघा, ते तुमच्या वाहिनीकडून किंवा तुमच्याकडूनच मला कळते त्यांची चौकशी झाली. जर चौकशी झाली का नाही ह्याचा पूर्ण अगोदर मला खात्री करू देत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे. आणि कुणावर टाच येणार, कुणावर काय होणार हा विषय नंतरचा आहे, पण अगोदर त्यांची चौकशीच झाली का नाही हा महत्त्वाचा विषय. कारण जसं आता SIT नेमली हे सगळं मीडियालाच मी बघतोय, पण मला त्याचं पत्र काय बघायला मिळालं. एखाद्या तरी चॅनलनं मला त्याच्यावर पत्र दाखवावं असं मला वाटतं, पण ते बघायलाच मिळत नाही. सर, एक प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे यांनी बंगला अजूनपर्यंत सोडलेला नाही आहे. मंत्रिमंडळात त्यांची पुन्हा एंट्री होऊ शकते का? आणि त्यांना कमर्शियल रेटनी भाडंही लागले बंगल्याचं असं कळतंय. हे बघा, आता पैसेवाल्याचं काम आहे, बंगले सोडणार नाही. आता त्यांचं काय, त्याची एंट्रीचा विषय नाही आहे. आता बंगल्याची सवय आहे, त्याच्यामुळे बंगला त्यांना घर दुसरीकडे मिळेपर्यंत त्यांना ठेवायला 6 महिने काहीतरी मुदत असते असं मला कळते. त्याच्यामुळे ती भाडं ते देतील. भाडं द्यायपर्यंत त्यांची ऐपत पण असेलच ना. तसं असं थोडंच की भाडं नाही, त्याच्यामुळे कमर्शियल लागलं म्हणजे ते काय शासनाचे पैसे द्यावेच लागतील त्यांना. त्याच्यामुळे तो विषय नाही आहे. त्याच्यावर काय मी वेगळ्या अँगलनं काही बघत नाही आहे. धनंजय मुंडे साहेबाला घर मुंबईत दुसरं नसेल, त्यांना ती घराची आवश्यकता असेल, त्याच्यामुळे त्यांनी ठेवलं असेल. आणि शासनाच्या नियमाप्रमाणे मला वाटतं 6 महिने काहीतरी आहे. मला काही त्याचे डिटेल माहीत नाही, कारण मला मंत्र्याचं काय अधिकार माहीत नाहीत. मला खासदार म्हणून जेवढं माहिती आहे तेवढं माहिती आहे की खासदाराला मात्र 3-4 महिने ठेवता येते, त्याच्यानंतर पुढं खासदाराला ठेवता येत नाही. अशी परिस्थिती आहे. ज्याला लवकर जी गरज नाही वाटते लवकर सोडेल, ज्याला गरज वाटते ठेवीत असेल. त्याच्यामुळे मी त्याच्यात काही वेगळ्या नजरेने बघत नाही. सर, माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद गेल्यानंतर त्या जागेवर कुठेतरी धनंजय मुंडेंना ॲडजस्ट केलं जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, असं काहीच होणार नाही. एवढ्या लवकर नाही, असं होणारच नाही. एवढ्या लवकर नाही म्हणजे भविष्यात होऊ शकतं. नाही, आता काय ते शेवट राजकारण आहे. मग ते कुणाला कुठं कसं काय काय होईल त्याच्यात, पण आत्ता सध्या तर नाही. धनंजय मुंडे साहेब आता म्हणजे मला जेवढं राजकारण कळतंय, माझ्या वयाच्या फार 17-18 वर्षापासून मला छंद आहे, त्याच्यातला जेवढा अनुभव आहे त्याच्यानुसार सांगतोय. आत्ताच धनंजय मुंडे साहेबाचा मंत्री हा विषय नाही. पण त्यांना मंत्रिमंडळात आणण्यासाठी इच्छुक कोण आहे, काय वाटतं? इच्छुक जनतेतलं काय माहीत नाही मला, पण नेत्यात कोण तर मुख्यमंत्री असू शकतात. अजितदादा माहीत नाही काय आहे ते, पण मुख्यमंत्री असू शकतात असं वाटतंय सगळं बाह्य अंगी. तरी आता काय सांगावं. एक शेवटचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले नवीन वॉर्ड रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. औसाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय, तो सगळीकडेच लागू होईल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण स्वतः स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रतिनिधित्व केलं. हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेवर एवढी वक्रदृष्टी सर्व राजकीय मंडळीची आणि आता कोर्टाची पण काय माहीत नाही मला. काय मुद्दा होता? व्हॉट इज द रिझन? 3 वर्ष झालं प्रशासक नेमलेले आहेत. एक दिवस सुद्धा प्रशासक जास्तीत जास्त एखादा 6 महिनेपर्यंत नेमतात. ते 3 वर्षापासून प्रशासक तेच प्रशासक आहेत. असं करता येत नाही. स्थानिक स्वराज्याच्या संस्था माननीय कोर्टामध्ये जी काही न्याय मागत होते त्या न्यायासाठी प्रलंबित असणारा खटला, आणि त्यांनी 3 वर्ष माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यावर काही भाष्य केलं नाही किंवा त्याचा निकाल आला नाही म्हणून ह्या निवडणुका झाल्या नाहीत. ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. लोकशाहीला म्हणजे लोकशाहीच्या तत्वामध्ये न बसणारी घटना आहे, आणि अशी घटना आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे. ही खरी दुर्दैवी आहे. आज हा जो निकाल आला आहे, हा निकाल मला पूर्ण बघू देत की कसा आला आहे. मलाही आणखी माहीत नाही. आता आपल्याकडूनच कळतंय की असा निकाल आला आहे की 22 पूर्वीच्या ज्या प्रभाग रचना झाल्या होत्या त्या रद्दच करा आणि नवीन करा. तर मग 22चा रेफरन्स धरून 22 प्रमाणे तुम्ही आरक्षण घ्या म्हणताय आणि 22चे प्रभाग रचना बदला म्हणताय. आता काय ते बघा, अरे प्रभाग कसे जरी ठेवले, आता 22चे ठेवायचे म्हणजे कुणी जरी जी सरकारमध्ये आहे ते, आता माझ्या तालुक्यामध्ये काही प्रभाग रचना झाली, आडवी तिडवी उभी कशी बी, कुठचे गाव कुठे उचलून नियमाचं कुठं सलगता नाही आहे, कुठं काही नाही. ते जे नियमाचं गाईडलाईन जे दिल्यात निवडणूक आयोगाने त्याचं कुठलं नियम पाळले जात नाहीत, अशी पद्धत आहे ना. माझ्याकडे मी बॉम्बलेलं आहे मीडियाला सुद्धा. आज मी सर्व पत्रकार परिषद घेऊन एकदा कमिशनरला डिक्लेअर करू देत मी सर्वांना काय काय केले, कोण्या अधिकाऱ्याने माझ्या तालुक्यात सुद्धा. कारण एक गट वाढलेला, मग 22ला एक वाढलेलाच होता, मग त्यावेळेस ती झाले, तर आता काय केलं, असे बरेच प्रश्न आहेत. ह्या गोष्टी जर आता ही जर महाराष्ट्राला मी लागू माझा एक तालुका कसा करणार? जिल्ह्यातले जशाल तसे ठेवले, फक्त एका तालुक्यामध्ये केस तालुक्यामध्ये बदललाय आणि एक गट वाढवलाय. मग त्यांना तिथं फक्त रचना बदलायची होती, खासदारला अडचणीत आणायचं आहे असं त्यांच्या मनात आहे, त्याच्यामुळे करायचं. पण ते काय, दूध का दूध पाणी का पाणी निकालात होईल. नोकर निवडणुकीमध्ये जी मतं देतील विशिष्ट समाजा कोणतरी उचलायचा कुठंतरी घ्यायचा, अशा पद्धतीचं जी चाललेलं राजकारण आहे हे गलिच्छ राजकारण आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर काही बोलणार नाही. आता माननीय कोर्टाचा काय निकाल आहे हे मला बघू दे, त्याच्यावर मी बोलतो.
सर 27% आरक्षण पण कायम केलंय, पण त्याचवेळी वॉर्ड रचना सत्ताधाऱ्यांच्या सोयीने होते असं तुमचं म्हणणं आहे का, जी कोर्टाने मी म्हटलं नाही? म्हणायचं कशाला, कोर्टानेच म्हणलंय ना, कोर्टानेच म्हणलं की वारं रचना बदला, आरक्षण मात्र तेच ठेवा. मग का आता ती काय, आता काय न्यायदेवतेवर कसं बोलणार मी हो. न्यायदेवतेचा विषय, आधी लोकशाहीमध्ये काम करणारा, लोकशाही मानणारा देश आपला आहे. या देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा प्रतिनिधी म्हणून मी आहे. त्याच्यामुळे न्यायालयावर बोलताना न्यायालयाने जो निकाल दिला त्याचा आम्ही आदरपूर्वक, आम्ही सन्मानपूर्वक त्याचे फॉलोअप करू, किंवा त्याला आम्ही त्या निकालाप्रमाणेच काम आम्ही त्याच्या निश्चित राहू की आम्ही त्याचा आदर करू. पण शेवट निकाल कुणाला मान्य आहे कुणाला नाही मान्य हा विषय जनतेच्या दरबारात जाऊन होईल. आता त्याच्यावर बोलून फायदा नाही. जो न्यायदेवतेने दिलेला निर्णय आहे तो सर्वांनी मान्य करूनच काम करावं लागेल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपल्यासोबत होते खासदार बजरंग सोनावणे, ज्यांनी म्हटलेलं आहे की जर आरक्षण जुन्या रचनेनुसार तर मग वॉर्ड रचना नवीन का. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेंसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.